नमस्कार, माझं नाव आहे मेघा शिंदे आणि मी गेल्या 7 वर्षांपासून ॲज अ टूर मॅनेजर टुरिझम इंडस्ट्रीचा भाग आहे। आज मी तुम्हाला वीणा वर्ल्डच्या ASSG म्हणजे बेस्ट ऑफ सिंगापूर या आयटनरीबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। सिंगापूर हा एक आयलंड सिटी स्टेट आहे जो साऊथ ईस्ट एशियामध्ये स्थित आहे। सिंगापूर त्याची स्वच्छता, विविध कल्चर आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यासाठी खूप फेमस आहे। याच सोबत या सगळ्या कारणांमुळे आणि टुरिस्ट डेस्टिनेशन्समुळे इथे वर्षभर पर्यटकांची रहदारी चालू असते। सुरू करूया टूर हायलाइट्स पासून। सिंगापूर हा छोटा देश जरी असला तरी यामध्ये बरेच टुरिस्ट हायलाइट आहे आणि आपण यातले ऑलमोस्ट 90% साइटसीइंग या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये कव्हर करतो। सिंगापूर सिटीमध्ये आपण व्हिजिट करतो बंबोट राईड जी सिंगापूर रिव्हरमध्ये होते, त्यानंतर मंडाई बोर्ड पार्क, गार्डन्स बाय द वे हे काही साइटसीइंग। त्या व्यतिरिक्त सेंटोसा आयलंड जो की सिंगापूरचाच एक भाग आहे, तिथे आपण व्हिजिट करतो युनिव्हर्सल स्टुडिओज, विंग्स ऑफ टाइम हा एक लेझर लाईट शो आणि अजून काही छोटे मोठे साइटसीइंग्स। तर आपण वळूया डे वाईज आयटनरीकडे। सो टूरची आयटनरी ही लॉजिस्टिक्सनुसार चेंज होत राहते, पण आत्ता जी आयटनरी मी तुम्हाला एक्सप्लेन करते त्यामध्ये ऑन डे 1 बेसिकली आपल्याकडे असेल सिटी टूर, बंबोट राईड आणि नाईट सफारी। सिटी टूरमध्ये आपण युजुअली बसमधूनच ओरिएंटेशन टूर करतो। काही इम्पॉर्टंट स्पॉट्स जसं की मरलँड जो सिंगापूरचा सिम्बॉल आहे, इथे आपण फोटो स्टॉप घेतो। बंबोट राईड जी की सिंगापूर रिव्हरची वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट हायलाइट आहे, जी पूर्वी रहदारीसाठी किंवा ट्रान्सपोर्टसाठी यूज केली जायची, ती आता एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे। ही 45 मिनिट्सची एक राईड आपण इथे एन्जॉय करतो। त्यानंतर आपण व्हिजिट करतो नाईट सफारी। नाईट सफारी ही नॉक्टर्नल ॲनिमल्सची म्हणजे असे ॲनिमल्स जे रात्री ॲक्टिव्ह असतात अशी एक युनिक नाईट सफारी इथे आपण व्हिजिट करतो, जिथे आपण ट्राम, परत काही शोज अशा गोष्टी व्हिजिट करतो। एव्हरी डे आपण ब्रेकफास्ट करून हॉटेलमधून निघतो, लंच आपला बाहेर होतो आणि डिनर करूनच आपण हॉटेलमध्ये परत येतो। पूर्ण 4 दिवसांसाठी आपलं हेच शेड्यूल असणार आहे। ऑन डे 2 म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण सुरुवात करतो हाफ डे सेंटोसा आयलंड टूर पासून। सेंटोसा आयलंड हे बरंच मोठं आहे, त्याचा हाफ पार्ट आपण व्हिजिट करतो डे 2 ला। इथे आपण व्हिजिट करतो इधर ल्यूज राईड किंवा स्काय हेलिक्स। ल्यूज राईड इज सिमिलर टू गो कार्टिंग आणि जर ते काही कारणास्तव तुम्हाला जमत नसेल तर तुमच्यासाठी स्काय हेलिक्स हे एका टॉवरचं ऑप्शन असतं। त्यानंतर आपण इथे व्हिजिट करतो मॅडम तुसाड्स वॅक्स म्युझियम, जिथे विविध सेलिब्रिटीजचे, पॉलिटिशियन्सचे स्टॅच्यू असतात आणि याच्यासोबत फोटोज काढायची आपल्याला संधी मिळते। त्याचसोबत इथे इमेजेस ऑफ सिंगापूर हा एक पार्ट आहे, जिथे आपल्याला सिंगापूरची हिस्ट्री खूप डिटेलमध्ये बघायला आणि अभ्यास करायला मिळते। त्यानंतर आपण येतो परत सिटीमध्ये। सिटीमध्ये आल्यावर मरीना बे सँड्स या एका आयकॉनिक हॉटेलच्या टॉप डेकवर जाऊन आपल्याला सिंगापूर सिटीचा व्ह्यू एन्जॉय करता येतो। काही कारणास्तव किंवा प्रायव्हेट इव्हेंट्समुळे जर हे ऑपरेशनल नसेल तर आपण सिंगापूर फ्लायर हे एक फेरीज व्हील व्हिजिट करतो, जे की खूप आयकॉनिक आहे त्याच्या क्युबिकल स्ट्रक्चर्समधून सिंगापूर सिटीचा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी। त्यानंतर आपण येतो गार्डन्स बाय द बेकडे। गार्डन्स बाय द बे हा एक उत्कृष्ट मॅनमेड नमुना आहे की जर तुमच्याकडे नॅचरल रिसोर्सेस नसतील तर तुम्ही नैसर्गिक गोष्टी तुमच्यापर्यंत कशा आणू शकता। इथे आपण 2 डोम्स व्हिजिट करतो। एक फ्लॉवर डोम जिथे 450 पेक्षाही जास्त स्पीशीजचे फ्लॉवर जगभरातून आणून तिथे ठेवले जातात आणि मेंटेन केले जातात, दॅट टू विदाउट एअर कंडिशनिंग। इथे दर 3 महिन्यांनी थीम चेंज होत असते। त्यानंतर त्याच्याच बाजूला आपण व्हिजिट करतो क्लाउड फॉरेस्ट डोम। नॅचरली उंच पर्वत नसल्यामुळे इथे वॉटरफॉल्सही नाही आहेत, सो सिंगापुरियन्सनी त्यांच्यासाठी मॅनमेड वॉटरफॉल्स क्रिएट केलेले आहेत। हे एका एन्क्लोज्ड स्ट्रक्चरमध्ये रेन फॉरेस्ट थीमचं वॉटरफॉल क्रिएट केलेलं आहे, जे आपण एन्जॉय करू शकतो। डे 3 आपण पुन्हा येतो सेंटोसा आयलंडकडे आणि आपण सिंगापूरचे आणि सेंटोसा आयलंडचे 3 मोस्ट आयकॉनिक साइटसीइंग व्हिजिट करतो। युनिव्हर्सल स्टुडिओज, सिंगापूर ओशनेरियम आणि विंग्स ऑफ टाइम। आपण या दिवसाचा मोस्ट ऑफ द पार्ट युनिव्हर्सल स्टुडिओजमध्ये स्पेंड करतो, जे एक थीम पार्क आहे। पण जरी हे थीम पार्क असलं तरी लहानांपासून मोठ्यांसाठी प्रत्येकासाठी इथे काही ना काही आहे। इथे विविध प्रकारच्या राईड्स आणि शोज आहेत। आपण आजचा लंचही युनिव्हर्सल स्टुडिओजमध्येच करतो। त्यानंतर आपण जातो सिंगापूर एक्वेरियम ओशनेरियममध्ये, जिथे समुद्र तळाचे विविध आणि सुंदर रहस्य तुमच्यासाठी लाईव्ह क्रिएट केलेले आहेत। त्यानंतर आपण घेतो मोनोरेल राईड आणि आपण जातो विंग्स ऑफ टाइम हा लेझर लाईट शो बघण्यासाठी, जो एक स्टोरी फॉर्म्ड म्युझिकल शो आहे। ऑन डे 4 हा आपला डिपार्चर डे असतो। या दिवशी आपण जातो मंडाई बर्ड पार्क व्हिजिट करायला। मंडाई बर्ड पार्कमध्ये विविध बर्ड्सना त्यांच्या नॅचरल हॅबिटेटमध्ये ठेवलेलं असतं आणि आपण वॉक करता करता त्यांच्याशी इंटरॅक्ट करता करता त्यांना त्रास न देता हे मंडाई बर्ड पार्क व्हिजिट करतो, जिथे आपल्याला जगभरातील विविध प्रकारचे पक्षी विथ इन्फॉर्मेशन बघायला आणि स्टडी करायला मिळतात। यानंतर आपण प्रोसीड करतो एअरपोर्टकडे विथ ऑल द हॅपी मेमरीज। सो जर ही आयटनरी तुम्हाला आवडली असेल आणि ही तुमच्यासाठी सुटेबल असेल
तर तुम्ही आत्ताच आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या www.vinaworld.com. यावर तुम्हाला टूरबद्दलची सगळी माहिती मिळेल, जसं अवेलेबल डेट्स, प्राइसिंग्स, आधीच्या टूरचे फीडबॅक्स. जर तुम्हाला आमच्यापैकी कुणाशी बोलायचं असेल तर तुम्ही आमच्या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता किंवा इन पर्सन जाऊन आमच्या सेल्स ऑफिसला तुम्ही व्हिजिटही देऊ शकता. थँक्यू.